जे विद्यार्थी ओबीसी आणि इतर कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीच्या अंतर्गत जे काही आहेत तर वेगवेगळ्या मोफत प्रशिक्षण असेल किंवा शिष्यवृत्तीच्या योजना जे काही आहेत तर त्या राबवल्या जातात। तर या संदर्भातली माहिती जी काही आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहे। महाज्योतीचं नवीन जे काही आहे तर कुठलंही नोटिफिकेशन म्हणजे की प्रशिक्षणाबद्दलचं जे काही आहे तर ते आलेलं नाही आहे। या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त आपण बघतोय की महाज्योतीच्या अंतर्गत कोणकोणत्या योजना जे काही आहेत तर त्या राबवल्या जातात, जेणेकरून पुढे जे काही योजना असेल तर ती आलेली असेल तर ते विद्यार्थी जे काही आहेत तर या योजनेचा या ठिकाणी इथं लाभ घेऊ शकतील। आणि तुम्ही अगोदर जे काही तुमचे लागणारे डॉक्युमेंट आहेत तर ते या ठिकाणी जे काही आहे तर ते तयार ठेवसाल, जेणेकरून ज्यावेळेस यांची जाहिरात येईल प्रशिक्षणाची तर त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जे काही आहेत तर अप्लाय करू शकाल। तर बघा मित्रांनो, महाज्योतीच्या अंतर्गत जे काही आहे तर ते ओबीसी आणि इतर कॅटेगरीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे काही तर योजना राबवल्या जातात। अगोदर व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महाज्योतीच्या अंतर्गत जे काही तर वेगवेगळ्या योजनांचा लाभ जो काही आहे तर तो दिला जात होता, पण आता महाज्योतीमधून 1RT जी काही आहे तर ती वेगळी करण्यात आलेली आहे आणि व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांसाठी आता 1RT जे काही आहे तर या ठिकाणी इथं वेगवेगळे प्रशिक्षण असेल किंवा वेगवेगळ्या जे काही योजना आहे तर त्या राबवल्या जातात। तर बघा आता महाज्योतीच्या अंतर्गत जे काही आहेत तर ट्रेनिंग स्कीम असतील, प्रशिक्षण योजना जे काही तर त्या राबवल्या जातात। त्यानंतर फायनान्शियल असेसमेंट स्कीम म्हणजे की तुम्हाला एक वेळचा जो काही आहे तर या ठिकाणी आर्थिक सहाय्य दिले जाते। त्यानंतर अदर ज्या काही योजना आहेत तर त्यासुद्धा या ठिकाणी इथं राबवल्या जातात। बघा आता ज्या काही या ठिकाणी ट्रेनिंग स्कीम राबवल्या जातात तर याच्यामध्ये UPSCचं पूर्व प्रशिक्षण असेल, MPSC राज्यसेवेचं पूर्व प्रशिक्षण असेल, MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी, त्यानंतर IBPS स्टाफ सिलेक्शन कमिशन, MBA एंट्रन्स, पोलीस भरती, त्यानंतर मिलिटरी भरती आणि JEE नीट यासाठीचं जे काही आहे तर पूर्व प्रशिक्षण या ठिकाणी जे काही तर इथं दिल्या जाते। त्यानंतर या पूर्व प्रशिक्षणासाठी जे काही आहे तर वेगवेगळ्या संस्था जे काही आहेत तर महाज्योतीच्या अंतर्गत या ठिकाणी इथं राबवल्या जातात। UPSCसाठी दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही तर या दोन्ही ठिकाणी प्रशिक्षण इथं दिले जाते। त्याचबरोबर MPSC राज्यसेवेसाठी जे काही आहेत तर ते महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रामधल्या इतर ज्या काही वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत तर त्या निवडल्या जातात। त्याच पद्धतीनं बाकीच्या ज्या काही योजना आहेत तर यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या संस्था जे काही आहेत तर त्या महाज्योतीच्या अंतर्गत इथं राबवल्या जातात। आता त्याचबरोबर जे काही आहेत तर फायनान्शियल असेसमेंट योजना जी काही आहे तर ही PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा स्पर्धा परीक्षेचं तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल तर इथं अर्थसहाय्य जे काही तर ते दिले जाते। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा पास केलेली आहे आणि मुख्य परीक्षेसाठी जे काही तर त्यांना अर्थसहाय्य या ठिकाणी इथं दिल्या जाते, किंवा तुम्ही मुख्य परीक्षा पास केलेली आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यूसाठीचं जे काही तर अर्थसहाय्य या ठिकाणी जे काही आहे तर ते दिल्या जाते। यामध्ये बघा की जे विद्यार्थ्यांची पदवी झालेली किंवा ज्यांचं 12वी झालेलं आहे आणि 10वी झालेले, आता 10वीच्या बेसवरती या मिलिटरी भरतीची जे काही विद्यार्थी तयारी करणार आहे तर यांच्यासाठीचं प्रशिक्षण दिले जाते। त्यानंतर 12वी ज्या विद्यार्थ्यांची झालेली आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी आणि जे की पोलीस भरतीची तयारी करत आहे तर त्यांच्यासाठीचं इथं प्रशिक्षण दिले जाते। ज्या विद्यार्थ्यांची पदवी झालेली आणि जे बँकिंगची तयारी करत आहेत किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करत आहेत, MBAची एंट्रन्सची तयारी करत आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी जे काही तर यांच्या अंतर्गत इथं प्रशिक्षण दिले जाते। त्याचबरोबर MPSC असेल आणि UPSC असेल तर या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पदवीच्या बेसवरती या ठिकाणी इथं प्रशिक्षण दिले जाते। तर त्यामध्ये बघा आता की इथं जर बघितलं आपण तर यांचं साधारणतः इथं लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला एकूण जागा किती आहेत यांच्या हे मागचा डेटा आहे, अपडेटेड डेटा जो काही आहे तर ज्यावेळेस यांची रिटेंडरिंग प्रोसेस कंप्लीट होईल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी इथं बघायला मिळेल। पण इथे जर बघितलं तर इथं मोफत प्रशिक्षण दिले जाते। त्यानंतर दरमहा तुमची 75% हजेरी जर असेल तर तुम्हाला 10,000 रुपये एवढं जे काही तर विद्यावेतन या ठिकाणी इथं दिले जाते। आता UPSCचे जे काही विद्यार्थी तयारी करतात तर त्यांना दरमहा 12,000 रुपयाच्या आसपास जे काही तर एवढं विद्यावेतन या ठिकाणी इथं दिल्या जाते। MPSC राज्यसेवा असेल आणि UPSC असेल तर यांचं प्रशिक्षणाचा जो काही कालावधी आहे तर तो 11 महिन्याचा आहे आणि MPSC राज्यसेवेच्या अंतर्गत 11 महिने तुम्हाला दरमहा 10,000 रुपये एवढे दिले जातात आणि आकस्मिक निधी म्हणून जे काही तर ते 12,000 रुपये या अंतर्गत इथे दिले जातात। बाकी MPSC कंबाईन असेल, त्यानंतर IBPS असेल, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, MBA असेल, पोलीस भरती, त्यानंतर मिलिटरी भरती अशा विद्यार्थ्यांना 6 महिन्याचं प्रशिक्षण या ठिकाणी इथं दिलं जाते आणि 6 महिने दरमहा जे काही आहे तर 10,000 रुपये एवढं विद्यावेतन आणि 12,000 रुपये आकस्मिक निधी दिला जातो। त्याचबरोबर IBPSचे जे काही विद्यार्थी तयारी करणारे आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी दरमहा 6,000 रुपये एवढं विद्यावेतन आणि 10,000 रुपये आकस्मिक निधी म्हणून जो काही आहे तर तो या ठिकाणी इथं दिला जातो। बाकी तुमचं एज लिमिट या ठिकाणी इथं काय असलं पाहिजे तर 19 वर्षे ते 41 वर्षे, काही योजनांसाठी 21
वर्ष आहे तर 30 वर्षापर्यंतचं आहे आणि काही योजनांसाठी 19 वर्षापासून जे काही तर ते सुरू झालेले योजना टू योजना जे काही आहे तर या ठिकाणी इथं ते व्हॅरी केल्या जाते. त्याच्यानंतर बघा अर्ज करण्यासाठीचे लागणारे कागदपत्र सगळ्यांसाठी जे सारखेच येतं. मग तुम्ही कोणत्या योजनेसाठी अप्लाय करा, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. यामध्ये जर बघितलं तर अर्ज करण्यासाठी तुमच्याकडं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याबरोबर लिंक असणं आवश्यक आहे. तुमच्या बँक खात्याबरोबर आधार कार्डला लिंक करून ठेवा, त्याची KYC करून ठेवा. ज्यावेळेस ही योजना येईल किंवा यांचे फॉर्म येतील तर तुम्ही यासाठी अप्लाय केल्याच्यानंतर तुम्हाला कुठलीही जी काही आहे तर ती अडचण येणार नाही. नवीन फॉर्म कधी येतील काय येतील याची माहिती या चॅनलवरती दिली जाईल. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा महायुतीच्या अंतर्गत जे काही तर कोणकोणत्या योजना राबवल्या जातात याची माहिती जी काय आहे तर त्यांना या ठिकाणी इथं मिळेल. त्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जे काही आहे तर ते सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे म्हणजे तुम्ही पोलीस भरतीसाठी अप्लाय करता तर तुम्ही 12वी पास असल्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तुम्ही मिलिटरी भरतीसाठी अप्लाय करता तर 10वी पास असलेलं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि इतर योजनासाठी जर अप्लाय जर करत आहात तुम्ही तर तुमच्याकडे पदवी पास असलेलं प्रमाणपत्र असणं आवश्यक या ठिकाणी इथे आहे. प्रशिक्षणाची जी काही निवड आहे तर ही महाज्योतीच्या अंतर्गत जी काही तर ती केली जाते. तुम्हाला या ठिकाणी महाज्योतीच्या अंतर्गत जे काही ज्यावेळेस इथे फॉर्म निघतील तर तुम्हाला अप्लाय करायचे. अप्लाय केल्याच्यानंतर त्यांची एक एंट्रन्स एक्झाम असते. ती एंट्रन्स एक्झाम तुम्हाला त्या ठिकाणी तिथं द्यावी लागते. तुम्ही जर मेरिट लिस्टमध्ये जर आलेत तरच तुमचा नंबर जो काही आहे तर या प्रशिक्षणासाठी या ठिकाणी इथे लागणार आहे. आणि तुम्हाला वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत तर ह्या महाज्योतीच्या अंतर्गत या ठिकाणी इथं निवडल्या जातात. आणि महाज्योतीच्या अंतर्गत ह्या संस्था निवडून तुम्हाला त्या संस्थांमध्ये जे काय आहेत तर तिथं प्रशिक्षण दिल्या जाते. महाज्योतीच्या अंतर्गत तुम्हाला संस्था जे काही आहेत तर तो निवडीचं ऑप्शन त्या ठिकाणी तिथं दिल्या जात नाही. डायरेक्टली महाज्योती जे काही तर तुम्हाला संस्था या ठिकाणी अलोकेट करते आणि त्या संस्थेमध्ये जाऊन जे काही तर तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागते. तुमची 75% हजेरी जी काही तर ती असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला ह्या जे काही सगळ्या सुविधा जे काही आहे तर या ठिकाणी इथं दिल्या जातात. जसं याची माहिती या ठिकाणी MPSCची आपल्याला दिसते तशी सेम बाकीच्या संस्थांसाठी जे काही तर ती देण्यात आलेली. फक्त याच्यामध्ये बदल होऊ शकतो तो एज लिमिटमध्ये, वयोमर्यादेमध्ये आणि मिळणारे जे काही तुम्हाला विद्यावेतन आहे त्या विद्यावेतनामध्ये. बाकीचं जे काही आहे तर या ठिकाणी सगळ्या गोष्टी जे काही तर सेम आहेत. तुम्ही या स्कीममध्ये जाऊन जे काही आहेत तर वेगवेगळ्या योजना जे काही राबवल्या जातात याच्याबद्दलची माहिती म्हणजे तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करता आहात त्या परीक्षेची योजना जी काय तर या ठिकाणी इथं बघू शकता. तुम्ही याच्यावरती जाऊन जे काय तर ज्या योजनेवरती क्लिक करसाल त्या योजनेची माहिती तुम्हाला इथं मिळेल. आता ही जी काही माहिती आहे तर याच्यामध्ये जे काही तर तो बदल केला जाऊ शकतो वनाटीकडून. या ठिकाणी जे काही आहे तर इथे बघा UPSCसाठीचं 13,000 रुपये एवढा जो काही आहे तर तो विद्यावेतन या ठिकाणी इथं दिले जाते. आणि आकस्मिक निधी जो काही तर तो 18,000 रुपये एवढा दिला जातो. आता याच्यामध्ये 1,000 जागा आहेत तर याच्यामधल्या 300 जागा आय थिंक दिल्लीसाठी आहेत आणि 700 ज्या काही जागा आहेत तर त्या महाराष्ट्रासाठीच्या या ठिकाणी इथं आहेत. बाकीचं इथं बघा इथं वयोमर्यादा जी काही तर ती बदललेली आहे. बाकीचे जे काही आहेत तर ते सेम प्रोसेस या ठिकाणी आपल्याला इथं देण्यात आले. जसं मी म्हटलंय की या ठिकाणी जे काही तर विद्यावेतनामध्ये बदल होते किंवा वयोमर्यादेमध्ये जे काही तर ती बदल होते. बाकीचे जे काही डॉक्युमेंट आहेत तर ते सगळे सारखेच राहतात. आता तुम्ही नॉन क्रिमिलियर जर काढलेलं असेल तर नॉन क्रिमिलियर काढून घ्या. ते जे काही आहेत तर तुम्हाला तहसीलमधून त्या ठिकाणी तिथे काढावं लागणार आहे. जेणेकरून जी काही पुढची यांची जाहिरात येईल त्या जाहिरातीसाठी तुम्हाला या ठिकाणी इथं कामाला येणारं जे काही डॉक्युमेंट आहेत तर त्यापैकी तुम्हाला एक नॉन क्रिमिलियर आहे. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी इथे काढून घ्या. महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र जे काही तर ते एक तुम्ही या ठिकाणी काढा. तुमचं आधार कार्ड जे काही आहे तर तुमच्या बँक खात्याबरोबर या ठिकाणी लिंक करून ठेवणं आवश्यक आहे. कारण महाज्योती असेल आणि वनाटी असेल यांचे जे काही विद्यावेतन आहेत किंवा इतर जे काही तुमचं अर्थसहाय्य आहे तर ते तुम्हाला आधार नंबरच्या बेसवरती जे काही तर त्या ठिकाणी तिथे दिल्या जाते. ओके, तर त्यासाठी तुमचं जे काही आधार कार्ड आहे तर तुमच्या बँक खात्याबरोबर या ठिकाणी इथं लिंक करून जे काही तर ते तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जो काही आहे तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या ठिकाणी जे काही तर वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांना माहितीसुद्धा या ठिकाणी इथं मिळेल. तर बघा आता इथलचं जे काही आहे तर या ठिकाणी एक वेळ अनुषंगिक लाभ जो काही आहेत तर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जे काही तयारी करत आहेत तर यांच्यासाठी इथं दिला जातो. UPSCची म्हणजे इंटरव्ह्यूसाठीचा असेल, मुख्य परीक्षेसाठीचा असेल तर या ठिकाणी एक वेळ जो काही आहे तर तो लाभसुद्धा यांच्या अंतर्गत या ठिकाणी जो काही आहे तर इथं दिला जातो. त्याच पद्धतीने जे विद्यार्थी PhD ची तयारी करत आहेत
अशा विद्यार्थ्यांसाठी जे काही आहे तर या ठिकाणी इथं लाभ जो काही आहे तर तो सुद्धा इथंच दिला जातो. ओके, तर अशा पद्धतीने जे काही तर तुम्ही इथं चेक करू शकता की तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनेची माहिती जी काही तर तुम्ही या ठिकाणी इथं घेऊ शकता. जे विद्यार्थी JEE नीटची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची आवश्यकता आहे, पुस्तकसुद्धा यांच्या अंतर्गत जे काही तर ते दिले जातात. ओके, तर त्यानंतर हॉस्टेलची सुविधा असेल तर ते सुद्धा जे काही तर यांच्या अंतर्गत इथं राबवण्यात येतात. तर ह्या योजना तुम्हाला ज्या योजनेची माहिती पाहिजे असेल तुम्ही इथं स्कीमवरती क्लिक करा, त्या योजनेची माहिती जी काही तर तुम्हाला त्यांच्या अंतर्गत इथे मिळेल. आणि या योजनांमध्ये वेळोवेळी जो काही बदल आहे तर तो महाज्योती जे काही तर याच्यामध्ये इथं करू शकते. सर्व जे काही अधिकार आहेत तर ते महाज्योतीच्या अधीन आहे. म्हणजे की काही बरेच विद्यार्थी म्हणतात सर आम्ही ज्यावेळेस अगोदर क्लिक केलं त्यावेळेस वेगळी माहिती होती, आताची जे काही तर ती वेगळी माहिती देण्यात आलेली, आम्ही आता त्यांनी जे काही नवीन अटी टाकलेले त्या अटीमध्ये बसत नाही, अगोदरच्या अटीमध्ये जे काही तर ते आम्ही बसत होतो, मग हे कसं काय झालं. तर मित्रांनो याच्यामध्ये जे काही तर वेळोवेळी जो काही तर तो बदल महाज्योती जे काही तर ते करत राहते किंवा त्यांना करण्याचा जो काही आहे तर तो अधिकार त्याच्यामध्ये इथं आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.